कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। आज कोल्हापूर शहराच्या नर्सरी बागेमध्ये शिवजन्मकाळ सोहळा पार पडला। यावेळी छत्रपती घराण्यातील सदस्य म्हणजेच शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती उपस्थित होते। श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही हा शिवजन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर कार्यक्रमस्थळी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। यावेळी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते। पारंपरिक पद्धतीत हा सोहळा पार पडला, तर अनेक मंडळांनी चौकाचौकांमध्ये शिवजयंती साजरी करून जनजागृतीबाबत कार्यक्रमांचे आयोजन केले होते। पुन्हा एकदा शककर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत आज हा विषय घेऊन पुढे चालला आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण 2-3 गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतोय की आपले जनता, आपली देश या सगळ्यांचं आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे। आणि आपण आता 1947 पासून लोकशाहीमध्ये आता जगतोय, तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडं आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे। शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षणासंबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे। ते काय बघतोय आपण सर्वजण इथनं कोल्हापूरसारख्या ठिकाणी येऊन, तर त्यांचा आणि शासनाचा संवाद चालू आहे आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही, किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही। पण कधी कधी त्यांना वाटतं की ते पाळले जात नाहीत, कमीत कमी टाईमशीर पाळले जात नाहीत, तर ते टाईमशीर पाळावेत अशी अपेक्षा आहे। तो पूर्वी झालेलाच होता, आताही तो प्रश्न आहे। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपला भारतच संपूर्ण शेतकऱ्यांचा देश असल्यामुळे त्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे। इकडं शासनाचं सर्व शासन म्हणजे केंद्रीय शासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो, त्यांचं लक्ष पूर्ण इकडे असलं पाहिजे।